8 महिन्यांची प्रेग्नन्सी आणि भिवपुरी धबधबा. हाय फ्रेंड्स, मी मनाली स्वागत करते तुमचं पुन्हा एका नव्या कोऱ्या करकरीत एपिसोडमध्ये. गेल्या भागात माझा ओटीभरण समारंभ किती गोड झाला हे तुम्ही पाहिलंच. पण तुम्हाला वाटलं असेल की 8व्या महिन्यात आत्ता तरी ही घरात शांत बसेल. तर तसं काही नाही झालं. माझी प्रेग्नन्सी 8 महिन्यांची असताना पुन्हा एकदा आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींसोबत भिवपुरी धबधब्याला जायचा प्लॅन केला. मी आणि माझी मैत्रीण जी 5 महिन्यांची प्रेग्नंट होती, अशा आम्ही दोघींना घेऊन हे सगळेजण निघाले. तुम्ही विचार करा, 2 गरोदर महिला आणि धबधब्याची ट्रिप. आणि आम्ही दोघीही किती बिनधास्तपणे गेलो, नाही का? तुम्हाला सांगू का, माझ्या या बिनधास्त राहण्याचं खरं कारण काय आहे? कारण मला सारखं हे करू नको, ते करू नको असं बोलणारं कोणी नव्हतं. माझ्या संपूर्ण प्रवासात माझा नवरा माझ्या मागे खंबीरपणे उभा होता. त्यांच्यामुळेच मी माझे एवढे नाजूक क्षणही एन्जॉय करू शकले. त्यांच्यासोबत निर्भीडपणे जगायला शिकले. खरंच जणू काही मला माझा बॉडीगार्डच भेटला. भिवपुरीचा हा प्रवास अस्मरणीय होता आणि माझ्या प्रेग्नन्सीच्या आठवणीत तो कायम राहील. तर आजच्या भागात एवढंच. भेटूया पुन्हा एका नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.